पुण्यातल्या गणेशोत्सव मंडळांना पुनीत बालन यांनी डीजे वाजवणार नसाल तरच आर्थिक मदत देऊ अशी जी आज घोषणा केली ती अतिशय स्वागतार्ह आहे। मी व्यक्तिशः माझ्या संस्थेच्या वतीनेही या घोषणेचं स्वागत करतो। डीजे मुक्त सर्व सण उत्सव जयंत्या कराव्यात यासाठी आम्ही जो पुढाकार घेतला होता त्याला समाजाच्या विविध स्तरातून वाढता प्रतिसाद आता आहे। मी याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली, ती प्रलंबित आहे। पुण्याच्या पोलीस आयुक्तांना भेटून मी हैदराबादच्या धर्तीवर पूर्ण शहरभर डीजेला बंदी घालावी अशी मागणी केली, त्याची कागदपत्र दिली। पोलीस जेव्हा निर्णय घेतील तेव्हा निर्णय घेतील, पण अशा स्वरूपाची जी काही मदत करणारी मंडळी असतात, वेगवेगळे उद्योजक आहेत, त्यांनी अशा पद्धतीने भूमिका घेतली तर एक समाजासाठी चांगला संदेश जाऊ शकतो। डीजे सारख्या गंभीर प्रकाराचा रोग सर्व देशभरात पसरलाय। या प्रकरणात सतत आता आम्ही आवाज उठवतोच आहोत, पण आता आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने मी जी काही आव्हानाची भूमिका घेतली होती, अनेक आंबेडकर जयंती करणारी मंडळी आता त्यात डीजे वापरत नाहीत। सर्व सणांना, सर्व उत्सवांना, सर्व महापुरुषांच्या जयंत्यांना डीजे बंद करावा अशी माझी भूमिका आहे। पुनीत बालन यांनी आज एक महत्त्वाची घोषणा करून एक चांगलं पाऊल उचललंय आणि मी मनापासून स्वागत करतो।